तर तुम्ही पांढऱ्या रंगाची निवड करू शकता, पिवळ्या रंगाची निवड करू शकता किंवा केशरी रंगाची निवड करू शकता. आता हे 3च रंग का? तर पांढरा रंग मानसिक शांती आणि एकाग्रतेसाठी असतो, पिवळा रंग ज्ञान आणि बुद्धी तसंच भाग्योदयासाठी असतो, केशरी रंग उत्साह आणि साहसी निर्णयांसाठी असतो. मग तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामाला जाताना किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना यापैकी कुठल्याही एका रंगाची निवड करू शकता, जेणेकरून तुमचं काम निश्चितच होईल किंवा त्या दृष्टीने काही सकारात्मक गोष्टी घडतील. आता अर्थात या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा एक महत्त्वाची गोष्ट येते की एप्रिल महिना जर एस आणि पीच्या लोकांसाठी वरदानासारखा आहे, तर मग आम्ही काही करत नाही, निवांत घरी बसतो, असा जर तुमच्या मनात विचार असेल आणि आकाशातनं पैशांचा पाऊस पडेल किंवा लॉटरी लागेल असं जर काही होणार आहे अशी कल्पना तुम्ही करत असाल तर ती पूर्णपणे चुकीची आहे. ग्रहमान तुम्हाला साथ देणारे याचा अर्थ काय असतो की तुम्ही जे प्रयत्न करताय त्याला यश येऊ शकतं, ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अडथळा बनत होत्या त्या दूर होऊ शकतात, ज्या महत्त्वाच्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही इतके दिवस झाले झटताय, अथक परिश्रम करताय, त्या पूर्णत्वाकडे जाऊ शकतात, असा त्याचा अर्थ असतो. दे रे हरी खाटल्यावरी असं कुठेही नसतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. प्रयत्न, प्रामाणिक कष्ट, मेहनत हे सगळं घेतल्यावरही बऱ्याचदा यश मिळत नाही, तेव्हा मनात प्रश्न येतो की आपण कुठे कमी पडलो, का आपल्याबरोबर असं घडतंय, आणि मग आपण म्हणतो की ग्रहांची साथ नाही किंवा आपलं पाठबळ कुठेतरी कमी पडतंय. आणि म्हणूनच अशा वेळी आपली उपासना, नियमित साधना या गोष्टीसुद्धा आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात, हे लक्षात ठेवायला हवं. आपण जेव्हा रोज देवासाठी एखादं स्तोत्र म्हणतो, एखादा जप करतो किंवा नियमित एका ठराविक वेळेला देवाला नमस्कार करतो, देवाजवळ आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा निश्चितच आपल्यामध्ये आणि त्या ईश्वरामध्ये एक कनेक्ट, एक धागा तयार होतो. आणि मग जेव्हा जेव्हा आपल्याला खरंच गरज असते तेव्हा ईश्वर आपल्या पाठीशी कोणाच्याही रूपाने उभा राहतो. पण त्यासाठी नियमित साधना, उपासना, एखादा तरी नियम आयुष्यात असायला हवा, तरच देवाच्या कृपेचा आणि चमत्काराचा अनुभव येतो. कधीही देवाचं नाव घ्यायचं नाही, देवापुढे हात जोडायचे नाहीत किंवा आज जोडले उद्या विसरलो, आनंदात देवाला आठवायचं नाही, दुःखात देवाला कोसत बसायचं, असं जर आपलं देवाबरोबर नातं असेल तर मात्र आपल्याला देवाच्या कुठल्याही कृपेचा अनुभव येत नाही. आणि मग आपण म्हणतो देव आहे की नाही काय माहिती, आपल्याबरोबरच वाईट घडतंय, इतरांसोबत चांगलं घडतंय, असं मुळीच नसतं. आपल्याबरोबर जे घडतं ते आपलं कर्म असतं आणि म्हणूनच आपलं कर्म चांगलं ठेवणं हे आपल्याच हातात असतं. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर